ठीक आहे. पुढचं लेक्चर नंबर 2 एमक्यूसी. आतापर्यंत आपण क्वालिटी म्हणजे काय, क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय, त्याच्यानंतर क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्हज ऑफ क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्सचे 4-5 टाईप. त्याच्यामध्ये काय होतं, क्वालिटी ऑफ डिझाइन, क्वालिटी ऑफ कंट्रोल, क्वालिटी ऑफ परफॉर्मन्स, अवेलेबिलिटी आणि कस्टमर सर्व्हिस. एवढं बघितलं. ठीक आहे. पुढचं कॉस्ट ऑफ क्वालिटी. नावावरच त्याचा मीनिंग आहे कॉस्ट ऑफ क्वालिटी. म्हणजे क्वालिटी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला किती खर्च लागला, किती एक्सपेंडिचर लागला, त्याच्यामध्ये क्वालिटी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी द्याव्या लागल्या, म्हणजे प्लॅनिंग करायला किती पैसे लागले, त्याच्यानंतर ट्रेनिंग द्यायला किती पैसे लागले, एवढ्या सगळ्या जेवढे जे काही पैसे लागतील क्वालिटी मेंटेन करण्यासाठी त्यालाच काय म्हणतात तुम्ही, कॉस्ट ऑफ क्वालिटी. डेफिनेशन वाचून घ्या. कॉस्ट ऑफ क्वालिटीची डेफिनेशन काय, कॉस्ट ऑफ क्वालिटी इज डिफाइंड ॲज कॉस्ट और एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, किती खर्च लागला, needed to achieve the quality of product. To achieve the quality of product. quality of product ची भेटण्यासाठी, achieve म्हणजे काय, भेटणे, भेटण्यासाठी तुम्हाला किती खर्च लागला त्याला तुम्ही काय म्हणणार, कॉस्ट ऑफ क्वालिटी. ॲज पर कंपनी स्पेसिफिकेशन अँड नीड ऑफ कन्झ्युमर. म्हणजे कन्झ्युमरला काय नीड आहे, किती क्वालिटी आपण कन्झ्युमरला किती देणार आहे, कंपनीने क्वालिटी किती डिसाइड केली तेवढी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला जेवढा काही खर्च लागला त्याला काय म्हणणार, कॉस्ट ऑफ क्वालिटी. कॉस्ट ऑफ क्वालिटीचे टाइप्स मध्ये पहिल्यांदा आले ॲप्रेशियल कॉस्ट, फेलियर कॉस्ट, प्रिव्हेंशन कॉस्ट. ॲप्रेशियल कॉस्ट मध्ये काय असतं, टेस्टिंग, म्हणजे वेगवेगळे इन्स्पेक्शन आपण घेतो, टेस्टिंग घेतो, ते कॉस्ट म्हणजे काय, ॲप्रेशियल कॉस्ट. इन्स्पेक्शन कॉस्ट त्याच्यामध्ये येणार टेस्टिंग करणार आपण वेगवेगळ्या गोष्टी, मशीन टेस्ट करू शकतो आपण, एखादे प्रोडक्ट ट्राय करू शकतो, म्हणजे करून बघू शकतो की कसं होतं, व्यवस्थित होते का नाही, क्वालिटी मेंटेन होते का नाही, त्यासाठी वेगवेगळ्या टेस्टिंग करणार आपण. ब्रिटल हार्डनेस टेस्टिंग किंवा सरफेस फिनिशिंग टेस्टिंग, वेगवेगळ्या टेस्टिंग असतात एक्सवायझेड. त्या टेस्टिंगसाठी जेवढा काही पैसा लागतो जेवढा काही खर्च लागतो त्यालाच काय म्हणतात, ॲप्रेशियल कॉस्ट. फेलियर कॉस्ट. फेलियर कॉस्ट म्हणजे काय, एक तर इंटरनल असतात कंपनीच्या आतमधलं, नाहीतर बाहेर असतात. इंटरनल कॉस्ट म्हणजे काय, स्क्रॅप झालं, कंपनीमध्ये स्क्रॅप भरपूर निघाला ते आलं, त्याच्यानंतर त्या स्क्रॅप मध्ये काही गोष्टी आपण परत नीट व्यवस्थित करू शकतो, त्याला काय म्हणतात, रिवर्क कॉस्ट. हे झालं इंटरनल कॉस्ट मध्ये. एक्सटर्नल कॉस्ट मध्ये काय आलं, तेव्हा कंप्लेंट केली, कस्टमरने कोणी कंप्लेंट केली आहे, मग ती कंप्लेंट घेणार आपण, जॉब जाणार, त्याचं बघणार, चेक करणार, मग त्या माणसाची सॅलरी आहे, जो तुमचा सर्व्हिस इंजिनियर त्या माणसाची सॅलरी आहे, त्याचा जाण्याचा ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी आहे, तर तुमचा सगळा खर्च कशामध्ये येणार आहे, फेलियर कॉस्ट मध्ये. प्रिव्हेंशन कॉस्ट म्हणजे काय, प्लॅनिंग. आपण क्वालिटी मेंटेन करण्यासाठी आधी प्लॅन करतो, त्या प्लॅनिंग साठी आपण वेगवेगळे मीटिंग घेणार, वेगवेगळे चार्ट बनवणार, ते टाइम वाया घालवणार, त्या सगळ्या कशामध्ये येणार आहे, प्लॅनिंगच्या ह्याच्यामध्ये येणार. प्लॅनिंग साठी जेवढे काही पैसे लागतात ते सगळ्याला काय म्हणतात, प्रिव्हेंशन कॉस्ट. प्लॅनिंगची कॉस्ट, ट्रेनिंगची कॉस्ट आणि मेंटेनन्स, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आपण करतो मशीनचा, ते सगळी कॉस्ट कशामध्ये असते, प्रिव्हेंशन कॉस्ट मध्ये. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मध्ये आहे नंतर, पण थोडक्यात प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे खराब होण्या अगोदरच काय करायचं, त्याला मेंटेन करायचं, म्हणजे खराब होऊ नये, रोज साफ करायचं व्यवस्थित, ऑइलिंग वगैरे करायचं, त्याला काय करायचं, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे अगोदर, खराब होण्याच्या अगोदरचं मेंटेनन्स म्हणजेच काय, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. ठीक आहे, एवढं बघा, लिहून घ्या एवढं. ठीक आहे. पुढचं व्हॅल्यू ऑफ क्वालिटी. कॉस्ट ऑफ क्वालिटी म्हणजे काय, किती पैसे लागले आपल्याला क्वालिटी मेंटेन करण्यासाठी, त्याला काय म्हणतात तुम्ही, कॉस्ट ऑफ क्वालिटी. आता व्हॅल्यू ऑफ क्वालिटी. व्हॅल्यू ऑफ क्वालिटी म्हणजे काय, आपण काहीतरी प्रोडक्ट बनवला, पैसे घालवले भरपूर, त्याच्यापासून आपल्याला भेटलं काय, आउटपुट काय भेटलं, मग ते डायरेक्ट असू शकतं किंवा इनडायरेक्ट असू शकतं. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट वेगवेगळ्या गोष्टी बघू आपण थोडं. तर आपल्याला क्वालिटी मेंटेन केल्यानंतर कंपनीला किंवा त्या कंपनीमधल्या वर्कर्सला, मॅनेजमेंटला काय भेटलं, रिटर्न काय भेटलं, त्याला तुम्ही काय म्हणतात, व्हॅल्यू ऑफ क्वालिटी. डेफिनेशन्स बघून घ्या. व्हॅल्यू ऑफ क्वालिटी. व्हॅल्यू ऑफ क्वालिटी इज डिफाइंड ॲज डायरेक्ट और इनडायरेक्ट गेन. गेन म्हणजे काय, भेटलं.
by the manufacturer because of achieving and maintaining quality in product for long period of time. खूप वेळासाठी आपण क्वालिटी मेंटेन केली, त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चररला आणि कंपनीला काय भेटलं? रिटर्न डायरेक्ट काय भेटलं? डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट रिटर्न काय भेटलं? त्याला तुम्ही काय म्हणता? व्हॅल्यू ऑफ क्वालिटी. आता त्याचे टाइप्स बघा काय काय. टाइप्स ऑफ व्हॅल्यू ऑफ क्वालिटी. पहिलं काय? डायरेक्ट बेनिफिट्स. डायरेक्ट बेनिफिट्स म्हणजे डायरेक्ट फायदे काय काय भेटतात आपल्याला? इन्क्रीज इन सेल. आपल्याला कंपल्सरी माहिती आहे की आपल्या कंपनीचं जर क्वालिटी जर चांगली ठेवली तर आपल्याला सेल वाढणार आहे, जास्त जो विकला जाणार प्रोडक्ट. इन्क्रीज सेल तुमचा काय झाला? इन्क्रीज झाला. दुसरं काय? कॉस्ट सेव्हिंग ड्यू टू इन्क्रीज प्रोडक्शन. प्रोडक्शन वाढलं की त्याची कॉस्ट पण काय होणार आहे? कमी होणार आहे. जास्त माल बनवला तर तुम्ही कंपनीचं कॉस्ट प्रोडक्टची कॉस्ट पण काय करू शकता? कमी करू शकता. आणि ते जो प्रोडक्ट बनलेला आहे तो तुम्ही कमी खर्चामध्ये पण बनवू शकता. त्याच्यामुळे त्यांनी काय म्हटलंय? कॉस्ट सेव्हिंग ड्यू टू इन्क्रीज प्रोडक्शन. प्रोडक्शन तुमचं वाढल्यामुळे तुमचं काय झालंय? तुमचा जो जॉब बनलेला आहे तो तुम्ही कमी खर्चात बनवणार. तिसरं रिडक्शन इन स्क्रॅप अँड रिवर्क. कंपनीची क्वालिटी मेंटेन ठेवलेली, त्याच्यामुळे तुमचा स्क्रॅप आणि रिवर्क तुमचं काय झालेलं आहे? कमी झालेलं. हे तुमचं काय? डायरेक्ट फायदे. डायरेक्ट बेनिफिट्स म्हणजे काय? डायरेक्ट फायदे. इनडायरेक्ट बेनिफिट्स म्हणजे डायरेक्ट नाही, हळू नंतर आपल्याला हळूहळू जे फायदे लक्षात आले असे. रेप्युटेशन इन मार्केट विल इन्क्रीज. त्याच्या पुढे इन्क्रीज शब्द लिहून ठेवा. रेप्युटेशन इन मार्केट विल इन्क्रीज. दुसरा पॉइंट, गुड रिलेशनशिप बिटवीन कस्टमर्स. कस्टमर बरोबर आपलं रिलेशनशिप चांगलं राहिलं, कंपनीची लेवल वाढली मार्केटमध्ये. तिसरं, सायकोलॉजिकल स्टॅबिलिटी ड्यू टू इन्क्रीज सेल. म्हणजे सायकोलॉजिकल स्टॅबिलिटी म्हणजे कंपनीला आता अशी भीती नाही की बाबा आपली कंपनी आज आहे उद्या नाही, काय सांगता येत नाही बाबा, असं नाही. असं नाही, कंपनीला कळलं की बाबा आपण क्वालिटी मेंटेन ठेवली म्हणजे ते सायकोलॉजिकल बुद्धीच्या याच्यामध्ये त्यांना कळालं की बाबा ती कंपनी बाबा स्थिर राहिली आता, म्हणजे ते एक स्टँडर्ड मेंटेन केले. त्यालाच काय म्हणतात? सायकोलॉजिकल स्टॅबिलिटी. तिसरं, चौथं, ऍश्युरन्स इन्क्रीज म्हणजे खात्री. खात्री कंपनीला कळली की बाबा आपण कंपनीने आता समजा हा प्रोडक्ट लॉन्च केला, दुसरा नवीन जरी ट्राय केली कंपनी तरी लोक घेतली बाबा. कंपनीला खात्री पटली किंवा लोकांचा आपल्या कंपनीवरती आता एक प्रकारचा विश्वास तयार झाला आहे, म्हणून कंपनीला काय भेटते? ऍश्युरन्स, खात्री, कॉन्फिडन्स बूस्ट होतो कंपनीचा. आणि सिक्युरिटी ऑफ एम्प्लॉईज. आपल्या कंपनी लोकांना जर पटली किंवा कंपनी चांगली होती, डायरेक्ट तुम्हाला फायदा कोणाला म्हणतो? तिथल्या वर्करला होणार. त्यांचा प्रकार वाढतो, त्यांना वेगवेगळे बेनिफिट्स भेटतात, ते बक्षीस भेटतात, ते पार्ट्या भेटतात, एक्सपायरी. म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फायदे तुम्हाला कळले. आता डिफरन्स, कॉस्ट ऑफ क्वालिटी आणि व्हॅल्यू ऑफ क्वालिटी. दोन्हीचा डिफरन्स आहे. डिफरन्स बिटवीन कॉस्ट ऑफ क्वालिटी किंवा कंपेअर कॉस्ट ऑफ क्वालिटी विथ व्हॅल्यू ऑफ क्वालिटी असं विचारू शकतात, किंवा डायरेक्ट तुम्हाला काय विचारू शकतात? ऑप्टिमम क्वालिटी ऑफ डिझाइन. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघितलं? क्वालिटी ऑफ डिझाइन, व्हॅल्यू ऑफ क्वालिटी, कॉस्ट ऑफ क्वालिटी. कॉस्ट ऑफ क्वालिटी म्हणजे काय? किंवा कंपनीला क्वालिटी मेंटेन करण्यासाठी किती रुपये खर्च लागतात, त्याला काय म्हणतात आपण? कॉस्ट ऑफ क्वालिटी. आणि व्हॅल्यू ऑफ क्वालिटी म्हणजे काय? किंवा कंपनीला पैसे घालवल्यानंतर, एवढे सगळे पैसे घालवल्यानंतर, प्लॅनिंग केल्यानंतर कंपनीला रिटर्न किती भेटलं, त्याला तुम्ही काय म्हणणार? व्हॅल्यू ऑफ क्वालिटी. तर आता ऑप्टिमम क्वालिटी ऑफ डिझाइन म्हणजे काय? की असं डिझाइन बनवायचं की जेणेकरून कंपनीला जास्त पैसे पण केले नाही पाहिजे आणि कंपनीची मार्केटमध्ये व्हॅल्यू पण राहिली पाहिजे. म्हणजे त्यालाच काय म्हणतात तुम्ही? ऑप्टिमम क्वालिटी ऑफ डिझाइन. म्हणजे पहिला पॉइंट बघा, कॉस्ट ऑफ क्वालिटी डेफिनेशन केली. कॉस्ट ऑफ क्वालिटी इज द कॉस्ट नीडेड टू फुलफिल द क्वालिटी इन द कंपनी. हा पहिला पॉइंट. व्हॅल्यू ऑफ क्वालिटीचा दुसरा पॉइंट दिला. व्हॅल्यू ऑफ क्वालिटी म्हणजे काय? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट गेन बाय द मॅन्युफॅक्चरर फ्रॉम द मार्केट. तिसरा पॉइंट, असं तिसरा पॉइंट महत्त्वाचा आहे, इन्क्रीजिंग क्वालिटी डज नॉट मीन दॅट गेन इन द मार्केट. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुम्ही क्वालिटी जर वाढवली, कंपनीने जर प्रोडक्टची क्वालिटी वाढवली तर तुम्हाला तेवढं रिटर्न पण भेटेल, असं नाही. कंपनीने जर क्वालिटी, सपोज हा पेन, कंपनीने हा पेन मार्केट बनवते, आता हा पेन भेटते 25 रुपयाला, तर ह्या पेनची तुम्ही कंपनीने क्वालिटी वाढवली, क्वालिटी एवढी भारी केली की हा जगामधला सगळ्यात भारी मार्केट, सगळ्यात भारी मार्केटची कंपनी. पण मी जेव्हा पेन घ्यायला गेले तेव्हा काय बघा, मला बोर्ड व्हाईट बोर्ड घेण्यासाठी मला पेन पाहिजे. तुम्ही एवढी क्वालिटी मेंटेन, एवढी क्वालिटी भारी पण काही नाही ना. म्हणजे याचा अर्थ काय की कंपनी नुसतीच क्वालिटी वाढवत गेली, कंपनीने
व्हॅल्यू पैसे किती लागतात त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर कंपनीला नुकसान होणार म्हणजेच कंपनीची व्हॅल्यू ऑफ क्वालिटी काय होणार आहे कमी होणार आहे. व्हॅल्यू ऑफ क्वालिटी म्हणजेच डायरेक्ट आणि इनडायरेक्ट गेन म्हणजे कंपनीला जे रिटर्न भेटते ते काय होणार आहे कमी होणार आहे. म्हणून आपण असं डिझाइन बनवणार. म्हणून चौथा पॉईंट तुमचं काय सो इट इज मस्ट इम्पॉर्टंट अँड चॅलेंजिंग फॉर द इंजिनियर्स. हे खूप चॅलेंजिंग आहे इंजिनियर साठी आणि मॅनेजमेंट साठी की त्याच्यामध्ये दोघांमध्ये प्रॉपर काय ठेवायचं एक बॅलन्स ठेवायचा. आता सपोज त्यांनी एक कर्व कन्सिडर केला हा कर्व तुमचा कोणाचा आहे व्हॅल्यू ऑफ क्वालिटीचा आणि हा कर्व तुमचा कोणाचा आहे कॉस्ट ऑफ क्वालिटीचा. पहिला नंबर दुसरा नंबर आणि तिसरा नंबर. पहिला पॉइंट आहे तुमची पहिल्या पॉइंट मध्ये तुमची कॉस्ट किती लागेल एवढी लागेल C1 आणि तुम्हाला व्हॅल्यू किती भेटली सपोज आपण कन्सिडर करू एवढी. हा दुसरा पॉइंट याला रेफरन्स पॉइंट घेऊन आणि समजा आपण कन्सिडर करू V1. कॉस्ट ऑफ क्वालिटी आणि व्हॅल्यू ऑफ क्वालिटी थोडंस चुकलंय काढायचं चेंज ऍडजस्ट करायचं एवढं महत्त्वाचं पॉइंट आहे हे फक्त बघा. पुढचे दोन पॉइंट महत्त्वाचे दुसरा आणि तिसरा महत्त्वाचा. कॉस्ट ऑफ क्वालिटी C1 आणि V1 हे अप्रॉक्सिमेटली काय सेमच आहे बरोबर. म्हणजे जर सपोज मी जर डिझाइन बनवलं एक नंबरचं नाही नंबरचं डिझाइन बनवलं हा एक डिझाइन आहे एक दुसरं डिझाइन आहे एक तिसरं डिझाइन असं एक नाही. पहिले डिझाइन बनवलं तर त्याला बाबा खर्च एवढा लागतोय आणि कंपनीला रिटर्न किती भेटते एवढं भेटते थोडंसं जास्त आहे बघा. याची एवढी लेंथ आहे आणि याची लेंथ एवढी थोडीशी जास्त याच्यापेक्षा थोडीशी जास्त आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की C1 जेवढा कंपनीला खर्च लागतो तो प्रोडक्ट बनवण्यासाठी त्याच्या मानाने तुम्हाला कंपनीला रिटर्न जे आहे ते खूप कमी भेटते किंवा ऑलमोस्ट इक्वल भेटते. म्हणून हे डिझाइन तुम्ही काय म्हणू शकता की एवढा खास नाही इम्पॉर्टंट भारी नाही. दुसरा जर तुम्ही पॉइंट कन्सिडर केला तर बघा इथून कुठे तुम्ही आता इथपर्यंत आले म्हणून आपण रेफरन्स पॉइंट इथून ते इथपर्यंत त्याची कॉस्ट ऑफ क्वालिटी केवढी आहे एवढी आहे आणि तुम्हाला व्हॅल्यू ऑफ क्वालिटी किती भेटली इथून तुम्ही कुठे गेले या पॉइंट पासून इथून गेले. म्हणजे बघा कंपेअर करा दोघांना कॉस्ट ऑफ क्वालिटी केवढी आहे एवढी आहे आणि व्हॅल्यू ऑफ क्वालिटी केवढी आहे त्याच्या 3 पट आहे. म्हणजे कंपनीने जर सेकंड नंबरचं जर डिझाइन चूज केलं सेकंड नंबरचं डिझाइन जर कन्सिडर केलं किंवा फिक्स केलं तर कंपनीला खर्च काय लागतोय कमी लागतोय आणि कंपनीला फायदा काय होते जास्त होते बरोबर. आणि आता तिसरं जर तुम्ही बघितलं याचा रेफरन्स पॉइंट येते आणि याचा रेफरन्स पॉइंट येते हे तुमचं काय C3 कॉस्ट ऑफ क्वालिटीचा ग्राफ आहे. हा ग्राफ कोणाचा आहे कॉस्ट ऑफ क्वालिटीचा आणि हा ग्राफ कोणाच्या व्हॅल्यू क्वालिटीचा. आता हा तुमचा तिसरा पॉइंट. आता बघा इथून V3 तुम्ही तिसरा जो पॉइंट वापरता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की इथं कंपनीला कॉस्ट खूप जास्त वाढली त्यामुळे तुम्हाला रिटर्न भेटलेले का नाही भेटले. म्हणजे उदाहरण कोणतं याचं उदाहरण मागाचं पेनाचं उदाहरण तेव्हा हा पेन तुम्ही आता 25 रुपयाच्या ऐवजी 150 रुपयाला बनवणार. भारी क्वालिटी एकदम भारी बनली त्यासाठी जेवढा पैसा लागला तेवढा तुम्ही सगळं वाढवणार. म्हणजे 25 रुपये डायरेक्ट 150 रुपयाला बनवणार. पण लोक घ्यायला तुमचे वाढले का नाही वाढले खूप कमी वाढले. म्हणजे जे लोक घेऊ शकतात असे लोक काय खूप कमी आहेत. म्हणजे तुम्ही हे डिझाइन चूज करू शकता का नाही करू शकत. एक नंबरचं पण नाही करू शकत कारण तिथं कॉस्ट ऑफ क्वालिटी आणि व्हॅल्यू ऑफ क्वालिटी दोन्ही काय सेम आहे. 3 नंबरचं तर अजिबातच नाही करू शकत कारण तिथं कॉस्ट ऑफ क्वालिटी जास्त आहे आणि रिटर्न काय तुम्हाला व्हॅल्यू ऑफ क्वालिटी तुम्हाला भेटते काय खूप कमी भेटते. म्हणून आपण कोणतं कन्सिडर करतो सेकंड नंबरचं कारण इथं तुम्हाला खर्च कमी आहे आणि फायदा काय तुमचा जास्त आहे. मग या डिझाइनला तुम्ही काय म्हणणार ऑप्टिमम क्वालिटी ऑफ डिझाइन. ऑप्टिममचा अर्थ काय बेस्ट क्वालिटीचं डिझाइन बनवायचं. म्हणजे असं डिझाइन बनवायचं जेणेकरून कंपनीला पण फायदा होईल आणि कन्झ्युमरला पण फायदा होईल. याला काय म्हणायचं ऑप्टिमम क्वालिटी ऑफ डिझाइन. पुढचे सगळे पॉइंट सेम असेल मी बोललोय ते सगळे पॉइंट लिहिले इंग्लिश मध्ये. चौथा नंतर काय हेच ऑप्टिमम क्वालिटी ऑफ डिझाइन मीन्स मेंटेनिंग correct balance between cost of quality and value of quality so that both consumer and company will be happy and gets benefit. From figure 6 and 7 and 7 तुम्हाला समजून सांगितलं ते. आपण कोणतं डिझाइन कन्सिडर करता सेकंड नंबरचं कारण इथं कॉस्ट ऑफ क्वालिटी C2 कॉस्ट ऑफ क्वालिटी C2 is less than कोणते इकडच्या साइडचं लेस आहे C2 is less than V2 बरोबर. कॉस्ट ऑफ क्वालिटी ऍट 2 is less than व्हॅल्यू ऑफ क्वालिटी. म्हणून आपण कन्सिडर करणार 2 नंबरचं त्यालाच तुम्ही म्हणता ऑप्टिमम क्वालिटी ऑफ डिझाइन
ऑप्टिमम क्वालिटी ऑफ डिझाईन म्हणजेच काय बेस्ट क्वालिटी ऑफ डिझाईन बेस्ट फॉर एव्हरीवन फॉर कन्झ्युमर्स अँड फॉर कंपनी ॲज वेल ठीक आहे पुढचं इन्स्पेक्शन म्हणजे काय इन्स्पेक्शन म्हणजे चेकिंग किंवा आपण जे काही प्रोडक्ट बनवलेलं आहे ते आपण चेक करतोय वेगवेगळ्या स्टेजेसला त्यालाच काय म्हणतात इन्स्पेक्शन इज अ ऍक्ट ऑफ चेकिंग मटेरियल ॲट व्हेरियस स्टेजेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग फॉर मेंटेनिंग क्वालिटी मेंटेन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या स्टेजेसला आपण चेकिंग करतोय त्याला चेकिंग करण्याचं काम करतोय ऍक्ट म्हणजे काय काम करतोय त्याला काय म्हणतात इन्स्पेक्शन आता नीड्स ऑफ इन्स्पेक्शनची गरज काय ऑब्जेक्टिव्ह त्याचे वैशिष्ट्य काय त्याचे टाइप्स इन्स्पेक्शनचे ठीक आहे एकच नाही इनकमिंग इन्स्पेक्शन म्हणजे कोणाचं इन्स्पेक्शन करणार आपण रॉ मटेरियलचं चेकिंग करणार म्हणजे येणारं मटेरियल रफ मटेरियल रॉ मटेरियल जे आपण काय करणार चेकिंग करणार इन प्रोसेस इन्स्पेक्शन म्हणजे कसं एका स्टेज पासून दुसऱ्या स्टेजला जाताना इन्स्पेक्शन म्हणजे ऑपरेटरने इन्स्पेक्शन केलं फायनल स्टेजला फायनल इन्स्पेक्शन म्हणजे फायनल सुपरवायझरने इन्स्पेक्शन केलं एका स्टेज मधल्या आता सपोज ही एक लाईन आहे इकडनं समजा हे इंजिनचा ब्लॉक इंजिनच्या लास्ट स्टेज मध्ये चेक झाला आणि तो परत पुढे गेला बॉडी डिपार्टमेंटला ते काय झालं इनपुट झालं ते परत ते चेक करणार म्हणजे ते काय झालं एका स्टेज पासून दुसऱ्या स्टेज म्हणजे हे सगळं कशामध्ये झालं इन प्रोसेस इन्स्पेक्शन मध्ये ऑपरेटर इन्स्पेक्शन फ्लोअर इन्स्पेक्शन आणि लास्ट पीस म्हणजे मी इंजिनचं उदाहरण दिलं ते तिन्ही कशामध्ये आले इन प्रोसेस इन्स्पेक्शन मध्ये फायनल इन्स्पेक्शन म्हणजे पूर्ण प्रोडक्ट फिनिश झालाय तयार झाला त्याच्यानंतर आपण जर इन्स्पेक्शन केलं चेकिंग केलं तर त्याला काय म्हणायचं फायनल इन्स्पेक्शन हे झाले 3 टाइप्स तुम्हाला जर नीड ऑफ इन्स्पेक्शन तर हे तिन्ही लिहायचे या तिघांचं चेकिंग करण्यासाठी आपल्याला इन्स्पेक्शन लागतं चौथा पॉइंट लिहायचा कस्टमरच्या सॅटिस्फॅक्शन साठी कस्टमरची क्वालिटी सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला चेकिंग करावं लागतं त्यासाठी आपण इन्स्पेक्शन करतो त्याच्यानंतर टू टेक डिसिजन ऑफ स्क्रॅप अँड रिवर्स चेक केल्याशिवाय आपल्याला कळणार आहे की किती याच्यातलं मटेरियल ओके किती स्क्रॅप आहे कळणार आहे का नाही म्हणजे त्याचा डिसिजन घेण्यासाठी आपल्याला स्क्रॅप आणि रिवर्सचं डिसिजन घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे इन्स्पेक्शन करावं लागणार आहे म्हणजे स्क्रॅप म्हणजे असं पण भरपूर गोष्टी असतात की जे पूर्ण फ्लोअर स्क्रॅप आहे डायरेक्ट फेकून द्यायला लागेल आणि त्यातले काही पार्ट असे असतात जे आपण नीट करू शकतो त्यालाच काय म्हणतात रिव्हर स्क्रॅप आणि रिव्हर मग कोणत्या याचं स्क्रॅप करून फेकून द्यायचं आणि कोणत्या याचं रिव्हर करायचं नीट ठरवण्यासाठी आपण काय करतो इन्स्पेक्शन करतो आणि टू अवॉइड ऍक्सिडेंट अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो इन्स्पेक्शन करतो आता इन्स्पेक्शन आणि क्वालिटी कंट्रोल यांच्या दोघांचा डिफरन्स काय यांच्या दोघांचा डिफरन्स सिंपल आहे इन्स्पेक्शन म्हणजे काय डेफिनेशन आहे दोघांचा क्वालिटी कंट्रोलची डेफिनेशन आणि इन्स्पेक्शनची डेफिनेशन दोन्ही डेफिनेशन आहे तुमच्या बुकमध्ये दिलेले It is only used to identify defects. यासाठी फक्त डिफेक्ट मोजण्यासाठी डिफेक्ट व्हेरी करण्यासाठी डिफेक्ट बघण्यासाठी आयडेंटिफाय करण्यासाठी क्वालिटी कंट्रोल क्वालिटी कंट्रोल ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे म्हणजे प्रत्येक स्टेज मध्ये म्हणजे क्वालिटी कंट्रोलचा एक छोटासा पार्ट म्हणजे काय इन्स्पेक्शन इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस टू मेंटेन क्वालिटी ॲज पर कंपनी स्टँडर्ड कंपनीने ठरवलेल्या स्टँडर्ड प्रमाणे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये क्वालिटी मेंटेन करणे म्हणजेच काय क्वालिटी कंट्रोल आणि इन्स्पेक्शन हे जास्त करून मोस्ट ऑफ द टाइम कोणासाठी असतं फक्त मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटसाठी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इट इज ओनली यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट इट इज यूज्ड फॉर ऑल डिपार्टमेंट्स तिसरा पॉइंट काय इट इज अ पार्ट ऑफ क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्शन हा एक छोटासा पार्ट आहे कोणाचा क्वालिटी कंट्रोल हे पूर्ण सगळ्या डिपार्टमेंट साठी असतं आणि सगळ्या पर्सन साठी असतं सगळ्या पर्सननी मिळून क्वालिटी कंट्रोल मेंटेन करायचे असते बरोबर एव्हरीबडी इन कंपनी इज रिस्पॉन्सिबल फॉर क्वालिटी कंट्रोल आणि जो इन्स्पेक्शन मध्ये काय जो इन्स्पेक्टर आहे ज्यांनी चेक केले तोच फक्त रिस्पॉन्सिबल असणार इन्स्पेक्शन साठी ओके त्याच्यानंतरचं पुढचं टॉपिक आहे रोल ऑफ क्वालिटी सुपरवायझर आणि इन्स्पेक्टर हे सोपं आहे क्वालिटी सुपरवायझरचा किंवा क्वालिटी इन्स्पेक्टरचा रोल काय आहे काम काय काय ते वाचून घ्या पुस्तकामध्ये आहे सिंपल आहे वाचून दाखवतो तुम्हाला रोल पहिला पॉइंट
टू कंडक्ट क्वालिटी ऑडिट्स अँड क्वालिटी सर्वे, क्वालिटीचे वेगवेगळे ऑडिट्स तयार करणे आणि सर्वे करणे, क्वालिटी डिझाइन मेंटेन करणे, क्वालिटी परफॉर्म करणे, वेगवेगळे सप्लाय प्लॅन्स, क्वालिटी कंट्रोल्स आणि ऑर्गॅनिक टेक्निक्स डिझाइन करणे, त्याच्यानंतर वेगवेगळे टेस्टिंग इन्स्पेक्शन केसेसला अप्रूव्ह करणे. वाचून घ्या, सोपं आहे, एकदम सोपं आहे. त्यातले मेन 5-6 पॉईंट काढा आणि ते लिहून टाका. तिथं जागा सोडली ती 6 पॉईंट्स लिहून टाका. थँक्यू.